राज ठाकरे लोकलने चर्चगेटला दाखल. उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं निघाले आणि शरद पवारही सज्ज. पण हा सत्याचा मोर्चा नेमका कोणत्या सत्तेसाठी आहे आणि विरोधकांची 4 प्रमुख मागणी नक्की कोणती? चला जाणून घेऊया ए टू झेड माहिती. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र पॉलिटिक्स फॉर यू. आज आपण बोलणार आहोत सध्या सगळ्यांच्या चर्चेत असलेल्या सत्याच्या मोर्चाबद्दल. निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेतील झालेल्या गोंधळाविरोधात विरोधकांनी आज मुंबईत मोठा मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व थेट महाराष्ट्रातील दिग्गज नेते करत आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटपासून मुंबईत महापालिकेपर्यंत काढण्यात येणार असून दुपारी 1 वाजता त्याची सुरुवात झाली आहे. फॅशन स्ट्रीटपासून सुरू होऊन मुंबई महापालिकेपर्यंत जाणारा हा मोर्चा आज दुपारी 1 वाजता सुरू झाला आहे. राज ठाकरे हे या मोर्चाच्या 1.5 तास आधीच लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले. त्यांच्या या पद्धतीने लोकांमध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे पुन्हा लोकांशी जवळीक साधत आहेत का? कोण नेते उपस्थित? राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काही डावी पक्षांचे उमेदवार. सत्याचा मोर्चा फक्त निदर्शन नाही, तर एक ठोस राजकीय संदेश आहे. विरोधकांच्या या 4 मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. मतदार याद्यांमधील भोळ दूर करावे. चुकीने काढलेले किंवा डुप्लिकेट मतदार त्वरित तपासावे. 2. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी. मतदार यंत्राद्वारे शंका स्पष्ट करण्याची मागणी. 3. निवडणूक आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष ठेवावा. 4. मतदान यादीत फेरफार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. हा मागण्या फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित नाही, तर देशभरातील विरोधक याच मुद्द्यावर एकत्र आहेत. हा मोर्चा एक प्रकारे महाविकास आघाडीचं एकत्र शक्ती प्रदर्शन मानलं जाणार आहे. राज ठाकरे यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची, कारण ते अनेक महिन्यानंतर अशा मोर्चात सहभागी झाले आहे. त्यामुळे 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी ही एक नवी समीकरणे तयार होण्याची सुरुवात असू शकते. पुण्याहून आलेले गोंधळी जागरण गोंधळ करत मतदाराचे हक्क परत द्या अशी मागणी करत आहे. तसंच तुळजाभवानीकडे प्रार्थना करून महाराष्ट्रात परिवर्तन घडवूया असा भावनिक सूरही दिसून येत आहे. तुमच्या मते या मोर्चातून खरोखर काही बदल होईल का? राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे हे एकत्र येणं हा राजकीय संदेश आहे की निवडणुकीची तयारी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचे विचार पुढच्या व्हिडिओत आम्ही दाखवणार आहोत. तर मंडळी, सत्याचा मोर्चा हा केवळ आंदोलन नाही, तर 2024 निवडणुकीपूर्वीचं राजकीय तापमान वाढवणारा सिग्नल आहे. या मोर्चातून विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोग दोघांनाही थेट इशारा दिला आहे. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्राला शेअर करा आणि महाराष्ट्र पॉलिटिक्स फॉर यू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे तुम्हाला मिळेल महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडीचे अचूक विश्लेषण, तेही सोप्या भाषेत. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या राजकीय विश्लेषणात.